ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि दलित पॅन्थर संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। सकाळी ढसाळ यांचं पार्थिव मुंबईतल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। गृहमंत्री आर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ढसाळ यांचं अंतिम दर्शन घेतलं। ढसाळांच्या अंत्ययात्रेत साहित्य, कला, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली। साश्रू नयनांनी या पॅन्थरला अखेरचा निरोप देण्यात आला। मराठीला समृद्ध करण्याबरोबरच महाराष्ट्राचं पुरोगामी पण टिकवण्यात त्यांनी आपलं पुरं आयुष्य वेचलं। त्यांनी कधी आपल्या तब्येतीची काळजी केली नाही, कधी कुटुंबाची काळजी केली नाही, पण जे ध्येयापासून कधी हटले नाहीत। एका ध्येयवादी लढवय्या नेत्याला आज आपण आणि महाराष्ट्र मुकला आहे। मी त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। एक लढवय्या मनुष्य, बेडर निडर अशा प्रकारचा साहित्यामध्ये सुद्धा तो पॅन्थर सारखाच वागला, परंतु फक्त साहित्यापुरता तो मर्यादित नाही राहिला। प्रत्यक्ष मैदानात उतरला त्या लढाईसाठी तो दलित पॅन्थरच्या माध्यमातून। आंबेडकरी विचारांचा एक खरा पाईक, समाजाला शब्दांच्या आधारे, इथल्या गरीब समाजाला शब्दांच्या आधारे काव्यामध्ये प्रतिनिधित्व देणारा एक बंडखोर कवी, बाबूराव बागेल, भाऊ पाध्ये, तुकाराम महाराज यांच्या पंक्तीत जाऊन बसणारा हा पॅन्थर आज आपल्याला सोडून निघून गेलाय। कविता तो होताच होता, परंतु कवी मनापेक्षाही त्याचा जो मुवमेंटसाठी आणि त्याच्या रूपानं त्याचं जे काम होतं ते अविस्मरणीय अशा पद्धतीचं होतं आणि त्यामुळे त्यांच्यात जाण्यामुळं प्रचंड अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि ते न भरून येणारं असं नुकसान आहे। 700 वर्षाच्या इतिहासात जसे काही स्तंभासारखे मराठीत साहित्यिक उभे आहेत ना, त्यातला हा 20व्या शतकातला मराठी कवितेच्या स्तंभावर, कवितेच्याच नाही वाङ्मयाच्या स्तंभावर उभा असलेला नामदेवला माझ्या मनापासून माझी विनम्र आदरांजली, श्रद्धांजली। महाराज शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आमचे सिनियर दोस्त यांच्या सानिध्यात बराच त्यांनी काळ काढला। दलित पॅन्थरचा एक प्राण, गतप्राण झाला। ढसाळच्या कलाकृती, त्याचं काव्य, त्याचं साहित्य हे एक अजरामर आहे।